पश्चिम रेल्वेने अतिक्रमणाविरोधात कारवाई केली। या कारवाईत चर्चगेट ते विरार दरम्यान 623 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। एप्रिल 2024 ते 25 या 13 महिन्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली। कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक सुधारणा करण्यात आली आहे। कोकण रेल्वेने कोलाड ते ठोकूर दरम्यानच्या 740 किमी पट्ट्यातील पूर्व पावसाळी कामे पूर्ण केली, त्यामुळे आता कोकण प्रवास सुसाट होणार आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी ते बांद्रा वरळी सीलिंग पर्यंतच्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे सर्व टप्पे खुले करण्यात आले। या मार्गाला वाहन चालकांनी पसंती दिली, तर आता महापालिका या मार्गावर बेस्ट बसला थांबा देणार आहे। त्यासाठी 4 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे। राज्यातील ग्रामीण, शहरी, निमशहरी भागात विद्युत एसटी धावणार आहे। पुढील 2 वर्षात 5000 विद्युत बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, तर इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्य परिवहन महामंडळात विद्युत बस दाखल केल्या जातील। अंधेरी दहिसर मेट्रोचे रस्ते कार्बन न्यूट्रल कॉरिडॉर ठरलेत आणि या मार्गालगत तब्बल 85,849 टन कार्बन उत्सर्जन घटलंय। मेट्रो मार्गिकांमुळे पर्यावरणपूरक प्रवासावर शिक्कामोर्तब झालाय, तर रस्त्यावरील गाड्यांच्या प्रति किलोमीटर कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे। अंधेरी पश्चिमेकडील डीएन नगरच्या मेट्रो कार शेडवर दगडफेक झाली आहे, तर कार शेडवरील काचेच्या छतावर दगडफेक झाल्याने नुकसान झालं। या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केलाय। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलंय, त्यामुळे आता मुंबई ते नागपूर अंतर केवळ 8 तासात पार करता येईल। समृद्धी महामार्गाचं ड्रोन दृश्य उमेश जाधव यांनी झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी चित्रित केलं। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचं महत्त्व अधोरेखित केलं। शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याचं चित्र बदलणारा ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। सोबतच शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला लवकर सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या हितासाठी असून मराठवाड्यासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। वाशी मानखुर्द पुलाचं लोकार्पण सोहळा पार पडलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केलंय। या पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून प्रवास अधिक वेगवान होणार आहे। 11वी प्रवेशासाठी 4 जूनपर्यंत 12,20,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। यामध्ये मुंबईत 1,19,592 जणांची नोंदणी झाली आहे। मुंबईत प्रवेश प्रक्रिया सुरळीत होत असली तरीही काही ठिकाणी अजूनही अडचणीची नोंद झाली आहे। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी 2 दिवस मुदतवाढ देण्यात आली। इन हाऊस कोट्यात नियमात केलेले बदल अद्ययावत करण्यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली, मात्र अर्जाचा भाग 2 बंद ठेवल्यानं पालक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे। शासनाच्या महा ई सेवा केंद्राची मुख्य वेबसाईट बंद झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत। आणि शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्यानं अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अडचणी होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली। राज्यातील IIT मध्ये या शैक्षणिक वर्षापासून 6 नवीन अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, सौर ऊर्जा तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ, ड्रोन तंत्रज्ञ आणि 3D प्रिंटिंग या अभ्यासक्रमाचा या प्रशिक्षणात समावेश आहे। ते 6 महिने ते 2 वर्ष असा त्यांचा कालावधी असेल, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेली आहे। राज्यातील शिक्षणशास्त्राच्या 16,000 जागा कमी होणार आहेत। कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर न केल्यानं राज्यातील शिक्षणशास्त्राच्या 295 महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय NCTEनं घेतलेला आहे, त्यामुळे शिक्षणशास्त्रातील 16,313 जागा कमी होतील। विदेश मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जवळपास 3,37,630 भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत, तर ट्रम्प यांच्या अजब धोरणामुळे भारतीय विद्यार्थी संकटात सापडले। तरीही सरकार आणि परराष्ट्र मंत्री पूर्णपणे शांत राहिल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केला। राज्यातील औषध निर्मिती करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे। राज्यातील 350 महाविद्यालयांकडून पायाभूत सुविधांची माहिती सरकारनं मागवली होती, त्याद्वारे आता पायाभूत सुविधा नसलेल्या किंवा कमतरता असलेल्या महाविद्यालयांची मान्यता रद्द केली जाणार आहे। हिरानंदीच्या पवई प्रकल्पाला क्लीन चिट मिळाली। न्यायालयानं एसीबीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारलाय। पवई क्षेत्र विकास योजनेअंतर्गत दुर्बल कुटुंबासाठी लहान घरं बांधणं बंधनकारक असताना उच्चभ्रू मोठमोठ्या सदनिका बांधल्याचा आरोप होता, परंतु न्यायालयानं एसीबीनं दिलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारलेला आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणात रवी वर्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप रवी वर्मावर, त्यासाठी ठाणे कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली। शहापुरातील अल्याणी गावात झोपेत एका तरुणीला साप चावला, यामुळे तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयात
सोयी सुविधा नसल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आणि या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा उद्या 6 जूनला होणार आहे. गडपूजन आणि शिरकाई देवीच्या पूजनानं कार्यक्रमाला सुरुवात होईल, तर यावेळी हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले. किल्ले रायगडावर उद्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मनोज जरांगेही उपस्थित राहतील, त्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. बदलापूरमध्ये उद्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. गांधीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्यात आलंय. उद्या छत्रपती मालोजीराजे भोसलेंच्या हस्ते स्मारकाचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण होणार आहे. केडीएमसी मुख्यालयावर मनसेनं जनाक्रोश मोर्चा काढलाय. केडीएमसीनं कचरा शुल्कात केलेली वाढ रद्द करण्याची मागणी मनसेनं केली आहे. तसंच याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आलाय. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी तसंच मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय, तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेकापनं केली. तसंच नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आलाय. कल्याणच्या रिंग रोडवर विचित्र अपघात झालाय. डंपरनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 7 ते 8 गाड्यांना धडक दिली. डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अपघातात 5 चारचाकी आणि 7 दुचाकींचं नुकसान झालंय. मुंबईच्या विक्रोळीतील कन्नमवार नगरात एका बेस्ट बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला धडक दिली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे. त्याचबरोबर बस जप्त करण्यात आली. तसंच पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत स्वतः पंकजा मुंडे सहभागी झाल्या. राज्यात म्हाडाकडून 2 लाख झाडांचं रोपण करण्यात येणार आहे. यातील 50,000 झाडं MMR क्षेत्रात लावण्यात येतील. तसंच या झाडांना जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. राज्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. तसंच पुढील वर्षीही 10 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट आहे. नवी मुंबई मनपाकडून वृक्षारोपण करण्यात आलं. आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण केलं गेलं. यावेळी 250 देशी वृक्षारोपाची लागवड करण्यात आली. तसंच वर्षभरात 1,25,000 वृक्ष लावण्याचा संकल्प मनपाने केला. नवी मुंबईतील पनवेल महापालिकेकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण समारोह संपन्न झालाय. यावेळी वर्षभरात 1.25 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प पनवेल मनपाने केला. त्यासोबत प्लास्टिक मुक्त पनवेल करण्यासाठी कापडी पिशव्यांच्या 10 वेल्डिंग मशीनचं अनावरण करण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेनं 3,000 झाडांचं वृक्षारोपण केलं. एक विद्यार्थी एक वृक्ष या संकल्पनेच्या माध्यमातून लोक चळवळ सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती करण्यात येईल. तर प्रदूषण टाळण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करावा, विजेची बचत करावी असं आवाहन महापालिका प्रशासनाला केलं. महारेरा यापुढे गृहनिर्माण प्रकल्पाचं महारेरा प्रमाणपत्र आणि त्यासोबतचं परिशिष्ट वाचले तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. महारेरानं नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते हे लक्षात घेऊन ग्राहकाभिमुख आमूलाग्र बदल केलेला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध निधीतून पायाभूत सुविधांची विकास कामं सुरू आहेत आणि या कामांचं उद्घाटन करण्यासाठी संपूर्ण कामं 15 ऑगस्टपर्यंत करावं या दृष्टीनं सर्व यंत्रणांनी नियोजन करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लब जेट्टीच्या बांधकामाला प्रदूषण नियंत्रण मंडळानं मंजुरी दिली. या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानं आता बांधकामाला गती मिळण्याची शक्यता आहे. या जेट्टीमुळे पर्यटनाला चालना मिळेल. तसंच स्थानिक वाहतुकीला पर्याय उपलब्ध होणार आहे. 2030 पर्यंत मुंबईची सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे हरित इंधनावर असणार आहे. तसंच जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याचा आणि समुद्रात प्रक्रिया न केलेलं सांडपाणी सोडण्याचा मार्गही बंद करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. मराठा समाजाच्या वतीनं विवाह सोहळ्यासंदर्भात आचारसंहिता लागू करण्यात आली. हुंड्यासाठी सासरी होणारा छळ आणि आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी ही आचारसंहिता लागू केली आहे. संरक्षण सेवेतील महिला अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक नौकायन मोहिमेची नोंद केली. स्वदेशी बनावटीच्या त्रिवेणी जहाजावरून या महिलांनी 3,600 नॉटिकल मैलाचा प्रवास 55 दिवसात पार केलाय. 7 एप्रिल रोजी महिलांनी या प्रवासाला सुरुवात केली होती. देशात 10 वर्षात 3 कोटी नागरिक बेघर झालेत. पूर, वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात विस्थापितांची नोंद झाली आहे. तर ही आकडेवारी चीन आणि फिलिपिन्स नंतर जगात 3ऱ्या क्रमांकाची.
राज्यातील रखडलेल्या जलसंधारणाचा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तांत्रिक अडचणी, नागरिकांचा विरोध यामुळे हे प्रकल्प गेल्या कित्येक वर्षापासून पूर्ण झाले नाही। त्यामुळे हे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ठाण्यात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या गृहसंकुलावर बडगा उगारणार। शहरात 60% कचरा हा ओला कचरा असून उर्वरित कचरा हा सुका आणि इतर स्वरूपाचा आहे। मात्र आजही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही, त्यामुळे यावर कारवाई करण्यात येणार आहे। संजय गांधी उद्यान प्लास्टिकच्या विळख्यात सापडलाय। ठिकठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे उद्यानात प्लास्टिकचा वापर वाढलाय। वन विभागाकडून कोणताही अटकाव न केल्यानं सर्वत्र प्लास्टिकचे ढीग पाहायला मिळतात। त्याचा परिणाम वन्यजीवांवर होतो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 903 योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द केलेल्या आहे। 3 वर्षापासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजना बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय फडणवीसांनी घेतलेला आहे। भूसंपादन, स्थानिकांचा विरोध, ठेकेदारांच्या असहकार्यामुळे या योजना रखडलेल्या होत्या। सत्तांतर आणि पदांची अदलाबदली यामुळे काही वेळा नकळतपणे एखाद्या पदाचा उल्लेख चुकून केला जातो। याचंच उदाहरण समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाला सुरुवात केली आणि यावेळी चुकून अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला। मात्र लगेचच त्यांना झाला प्रकार लक्षात आला आणि त्यावर त्यांनी आपली चूक सुधारली। कल्याणमधील मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांना दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असं वाटतंय। दोन्ही बंधू एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे। लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीला पुन्हा कात्री लावण्यात आली आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलाय। अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी यावेळी वळवण्यात आलाय। तसंच आदिवासी विभागाचा 335.70 निधी वळवण्यात आलाय। आतापर्यंत इतर विभागांचा 1156.3 कोटींचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आलाय। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे। हजारो लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होते, त्यामुळे सहव्याधी असलेल्यांना मास्क वापरण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय। घरात आणि उच्च जोखीम असलेल्या ठिकाणी ही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतीये, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। आरोग्य विभाग सज्ज असून कोरोनाच्या चाचण्या देखील वाढवल्याची माहिती आंबेडकरांनी दिली। ठाण्यात आज एका नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली। आतापर्यंत शहरात एकूण 131 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे।